टीम इंडियाचं मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत। विजयी रॅलीला लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमींची गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यात मुंबईच्या दौऱ्यावर येणार। लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा। महायुतीत फुंकणार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग। पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत घोषणा। कुणीही पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी उपाय। क्रिप्टोकरन्सीद्वारे 1,53,77,000 रुपयांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड। 5 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। डोंबिवलीच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी लुटला भात शेतीचा आनंद। गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली भात शेती क्षेत्राची भेट। नंदुरबारमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर। 5 जुलैपासून दर शुक्रवारी नंदुरबार ते दादर विशेष रेल्वे धावणार। सोलापुरात विजेचा शॉक लागून 24 म्हशींचा दुर्दैवी मृत्यू। गुळवंची या गावातली घटना। अजित पवारांनी जारी केलेल्या व्हिडिओत घड्याचं चिन्ह कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याची चर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतला आक्षेप। नाशिक जिल्ह्यात काही पर्यटन स्थळांवर वेळेचं बंधन पाळलं जाणार। दुपारी 3 वाजेपर्यंतच आता वर्षा पर्यटन करता येणार। नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा। वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधातील संघटना आक्रमक। 24 जुलैपासून सलग 3 दिवस लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं शेतकरी सुखावला।